नमस्कार रसिक मित्र. काव्य गप्पा या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. काव्य गप्पा या उपक्रमामध्ये आपण प्रत्येक एपिसोडला मराठी काव्य क्षेत्रातल्या एका ज्येष्ठ किंवा नव्या पिढीतल्या एका कवीच्या कवितेचा प्रवास आणि एकूण कविता क्षेत्राविषयीचं त्याचं विचार मंथन उलगडणार आहोत, जाणून घेणार आहोत. गेली 25 वर्ष मराठी साहित्य क्षेत्रामध्ये लेखक आणि वाचक यांच्यातला अक्षरदुवा ठरलेलं संवेदना प्रकाशन आणि जगातल्या लक्षावधी वाचकांपर्यंत अल्पावधीतच पोचलेलं ब्रोनाटो ई पुस्तक प्रकाशन आणि वितरण हे आपल्या या उपक्रमामध्ये यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. आजच्या काव्य गप्पाच्या या पहिल्या एपिसोडमध्ये आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत ते एक दिलखुलास व्यक्तिमत्व सदानंद बेंद्रे. खरं तर सदानंद बेंद्रे या नावाचा मी तुम्हाला परिचय देण्याची आवश्यकता नाही. कारण गेली अनेक दिवस मराठी काव्य क्षेत्रामध्ये जी मंडळी आहेत त्यांना सदानंद बेंद्रे हे नाव माहीत आहे. मराठी गझल, मराठी कविता ती सुद्धा केवळ मराठी भाषेमध्ये नव्हे तर हिंदी आणि इंग्रजी या भाषेवरही त्यांचं उत्तम असं प्रभुत्व आहे. आणि सुरेश भट गझल मंच पुणे यांचा अत्यंत मानाचा समजला जाणारा गझल उन्मेष पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि हिंदीमध्ये ते मुसाफिर या नावाने लेखन करतात. आणि अशी हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतही त्यांच्या लेखनाची आणि चिंतनाची मुसाफिरी चालू असते. आणि विशेष एक गोष्ट मला आवर्जून त्यांचा परिचय देताना सांगावीशी वाटते की ते एक उत्तम कवी, गझलकार, लेखक आहेतच. पण त्याही पलीकडे अनेकदा आपण जेव्हा त्यांना भेटतो, जेव्हा ते अभिव्यक्त होतात, तेव्हा त्यांच्यातला एक अत्यंत प्रामाणिक आणि सच्चा रसिक आपल्याला भेटतो. ही त्यांची एक वेगळी ओळख आहे, जी मला इथे त्यांचा परिचय देताना तुम्हा सर्वांना सांगावीशी वाटते. प्रेमाने सगळेच जण त्यांना मी सुद्धा नंदू भैया म्हणतो. त्यामुळे या गप्पांमध्ये त्यांच्याशी संवाद साधताना नंदू भैया अशी हाक मारूनच मी तो साधणार आहे. नंदू भैया नमस्कार. नमस्कार संजय. या काव्य गप्पाच्या आपल्या नव्या उपक्रमात पहिल्या एपिसोडमध्ये तुमचं अत्यंत मनःपूर्वक स्वागत आहे भैया. खूप गप्पा तुमच्याशी खरं तर मारायची इच्छा आहे. खूप प्रश्न आहेत मनामध्ये जे गेले अनेकदा आपण भेटून सुद्धा कधी मी तुम्हाला ते प्रश्न विचारले नाहीत किंवा त्यावर आपली चर्चा झालेली नाही. तर मला अनेक कवींना जो पहिला प्रश्न विचारावासा वाटतो तोच अर्थात मी आज तुम्हाला विचारणार आहे. तो असा आहे की कविता किंवा गझल हा साहित्य प्रकार तुमच्या आयुष्यात कधी आला आणि कविता नावाचं, गझल नावाचं हे फुलपाखरू सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या खांद्यावर कधी बसलं? कवितेचं म्हणशील तर शाळेत अभ्यास करतानाच ज्या काही कविता अभ्यासाला होत्या त्या आवडायच्या. एकूणच वाचनामध्ये प्रचंड इंटरेस्ट असल्यामुळे अक्षरशः आधाशासारखा वाचायची सवय लहानपणापासूनच असल्यामुळे, भाषांवर निरतिशय प्रेम असल्यामुळे कविता आवडायच्या. पण कविता स्वतः कधी लिहिणं हे कधी स्वप्नातही आलं नव्हतं. आणि तसं बघायला गेलं तर मी टाळायचो. म्हणजे जसं आपण इन्शुरन्स एजंटना टाळायचो तसं मी कविता वगैरे टाळायचो. आणि मग अचानक पार्टी बदलली आणि कायापालटच झाला असं म्हणायला पाहिजे. म्हणजे एका क्षणी मी त्या पार्टीत होतो, एका क्षणी या पार्टीत आलो, असं काहीतरी ते होऊन गेलंय. म्हणजे 45-47 वर्ष वयाची झाल्यानंतर मी कवितेकडे एक कवी या नात्याने वळलो असं म्हणायला हरकत नाही. झालं असं की आमचा एक मित्र आहे विशाल वाडे म्हणून, उत्कृष्ट आर्टिस्ट आहे, मोठा आर्टिस्ट आहे तो. सुंदर गातो, मिमिक्रीज करतो आणि एकूणच म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाबरोबर वेळ घालवायला सगळ्यांना आवडतं. म्हणजे हवा असं वाटतो त्याचा सहवास. तेव्हा तो माझ्या समोरच्याच बिल्डिंग मध्ये यायचा
माझ्या समोरच्याच, अक्षरशः समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायच्या. आणि ओळख झाली होती. त्याचे विविध पैलू असे उलगडत होते. मैत्री वाढत होती, जवळ येत होतो. एका दिवशी सहज तो असा म्हणाला, की "भैय्या, रविवारी पुण्याला चाललोय, येता का?" बर. तर मी म्हटलं, "बाबा काय?" तो म्हणाला, "गझलोत्सव नावाचा एक कार्यक्रम आहे पुण्याला. 2012 मला वाटतं. गझलोत्सव हा कार्यक्रम आहे आणि तिथे मराठी गझल हा विषय घेऊन दिवसभराचा म्हणजे ब्रेकफास्ट टू डिनर असा कार्यक्रम आहे. तर तुम्ही येता का माझ्याबरोबर? मी चाललोय." मी फक्त याच आशेने त्याच्याबरोबर गेलो, की या माणसाचा सहवास मला दिवसभर लाभेल. बर. हां. या स्वार्थापोटी फक्त मी तिथे गेलो आणि तिथे गेल्यावर जे काही घडायचं ते घडून गेलं आणि मी बघितलं म्हणजे अक्षरशः भारावून गेलो होतो, की स्टेजवर वैभव जोशी, सुधीर मुळीक, बर. ममता, सतीश दराडे, विजय वा. आव्हाड असे एक-एक दिग्गज येऊन त्यांच्या गझला सादर करत होते. हा भरगच्च हा. कार्यक्रम भरगच्च कार्यक्रम होता. त्याच्या त्या दिवसभरामध्ये मैफिली होत्या, मुशायरे होते, अ, चर्चात्मक असे काही कार्यक्रम होते. असा भरगच्च कार्यक्रम तो होता आणि ते मी आ वासून अक्षरशः बघत बसलो होतो. ऐकत होतो. म्हणजे साठवून घेत होतो, की काय कमाल प्रकार आहे हा. बर. तर ती गझलेची माझी झालेली आता गझल ही मी खरं गेली कित्येक वर्ष ऐकत आलेलो आहे. पण बर. ती उर्दू गझल. अच्छा. पण मेहदी हसन साहेबांनी गायलेली, गुलाम अली साहेबांनी गायलेली त्या गझला मी ऐकत आलेलो आहे. पण मराठी गझल सुद्धा काहीतरी एक सशक्त असा प्रकार रूढ झालेला आहे. इतकी फक्त ऐकीव माहिती होती. सुरेश भट साहेबांचं नाव माहिती होतं. एवढंच होतं. बाकी माझा त्याच्याशी काही संबंध नव्हता. तो कार्यक्रम झाल्यावर मग घरी आलो, झपाटलेल्या अवस्थेतच आणि Facebookने तेव्हा म्हणजे प्रवेश केला होता आयुष्यात. तर या सगळ्यांना Facebookवर फ्रेंड रिक्वेस्ट टाकल्या, मैत्री झाली आणि मग त्यांनी काहीतरी पोस्ट करायचं, एखादी गझल पोस्ट करायची आणि खरं तो आचरटपणा असतो, तो तेव्हा मला कळत नव्हता, की असं करू नये. तर मला आता कळायला लागलंय. पण त्यांच्या गझलेचा त्यांनी काय यमक वापरलेत आणि त्यांनी काय मीटर मीटर वगैरे मला काही वृत्त वगैरे मला काहीच माहिती नव्हतं. पण बर. एक अद्भुत लय असल्यामुळे मला कळायचं, की या ओळीचा ठेका काय आहे? म्हणजे असा मी जर असं वाचायला गेलो, तर ते मला कळायचं, की हे काय मीटर आहे. आणि मग बर. यमक वापरले असतील, तसाच यमक वापरून मी माझ्या 2 ओळी खाली कमेंटमध्ये टाकायच्या. तर अशा प्रकारे सुरुवात झाली आणि त्यांचा मोठेपणा आहे, की त्यांनी मला सहनच केलं नाही असं नाही, पण मग प्रोत्साहन देत गेले आणि सुधीर मुळीक गुरु माझा. बरं, त्या याला जोडूनच माझा एक प्रश्न असा आहे भैया. तुम्ही पुण्याच्या गझलोत्सवाचा उल्लेख केलात आणि मराठी गझल म्हटलं की मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे. आदरणीय सुरेश कुमार वैराळकर होते ते त्या कार्यक्रमाचे आयोजक होते आणि त्यांनी मराठी गझल नव्या पिढीपर्यंत नव्या पिढीला लिहितही केलंय आणि पोहोचवलं. आदराने मला इथे त्यांचं नाव घ्यावंसं वाटतं आणि गझल रंग या नावाने त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. मला याला जोडून एक प्रश्न असा आहे की कविता आणि गझल यांच्याशी परिचय होण्याआधीचे सदानंद बेंद्रे आणि कविता आणि गझल याची जी एक नशा आणि धुंदी असते त्यानंतरचे सदानंद बेंद्रे आणि त्यांचं आयुष्य यात किती मूलभूत फरक काय झाला म्हणजे काय घडलं नंतर एकदम? हे घडायच्या आधीचा जो मी होतो, तो अत्यंत एकलकोंडा. मी आणि माझी पुस्तकं आणि मोजके मित्र, अत्यंत मोजके मित्र 4-5 बस. बाकी त्याच्या पलीकडे मी जायचो नाही. कधीही कुठल्याही कार्यक्रमामध्ये मी शाळेत असो किंवा कॉलेजात असो, कधीही मी स्टेजवर जाऊन हातात माईक घेतलेला नव्हता. साधं राष्ट्रगीत म्हणायला सुद्धा मी कधी हातात माईक घेतलेला नव्हता. कुठल्याही स्पर्धेत मी सहभागी कधी झालो नाही. वक्तृत्व असो किंवा कुठलीही स्पर्धा नाही. शाळा बर. सुटली की घरी यायचो आणि खेळायला जायचं एवढाच कार्यक्रम असायचा. हा, हा. त्याच्यामुळे असा मागे-मागे राहणारा, एकलकोंडा असा बऱ्यापैकी स्वभाव होता आणि जो आमूलाग्र बदलला कारण सरळ म्हणजे अण्णांनी मला स्टेजवरच जाऊन एके दिवशी बसवलं. गझल बर. रंगाच्या स्टेजवर. तर पोटात गोळा आला होता, की हे असं आयुष्यात कधी काही केलं नाही आणि आता हे करायचं आहे आणि मग ती नशा
ती काय म्हणजे ती तुलाही माहिती आहे, ती नशा तुलाही माहिती आहे की आपलं कोणाला तरी आपण लिहिलेलं आपण सादर करतोय, ते कोणाला तरी आवडतंय, लोक टाळ्या वाजवतात, उभे राहतायत, असा सगळा जो अनुभव असतो ना तो फार अगदी म्हणजे तुमचे पाय जमिनीपासून उचलायला लावतो. माझेही उचलले गेले, प्रश्नच नाही. प्रश्न नाही, खोटं बोलायचा प्रश्नच येत नाही. माझं डोकं हवेत गेलेलं होतं काही दिवस, प्रश्नच नाही. तर मग त्याच्यानंतर मात्र माझा मित्रपरिवार वाढला. हुशाऱ्यांच्या निमित्ताने खूप भटकणं झालं महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. आणि खूप गरज आली, माझी हक्काची गरज आली. इतकी नाती जोडली गेली आणि एकूणच माझं व्यक्तिमत्व जे असं बंद होतं ते असं फुलत गेलं. नक्कीच. एकूण तुमचा वैयक्तिक अनुभव तुम्ही सांगितलाच. मला तसंच म्हणजे प्रश्न तोच होता, की म्हणजे कला कुठलं भान देते माणसाला? ती माणसाला बेभान करते, की त्याच वेळी ती त्याला जगणं रसरसून जगायला शिकवते? म्हणजे कवितेच्या अनुषंगानेच माझा हा प्रश्न आहे, की कविता म्हणा किंवा कोणतीही कला माणसाच्या जीवनात आल्यानंतर नेमकं काय बदलतं काय आयुष्यामध्ये? किंवा काय ताकद काय असते त्या कलेची? कधी ना कधी प्रत्येकाला एकटेपण सतावतं. हां. बरोबर? एकटेपणा जाणवतो आणि त्या एकटेपणाला कसं हे करायचं, त्याचे ते कसं झेलायचं ते एकटेपण हे कळत नसतं आणि त्याचं रूपांतर मग थोडं चिडचिड किंवा थोडं असं काहीतरी होत जातं. आता हे मी माझ्यापुरतं सांगतोय. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असेल. मात्र हो. कविता आली माझ्या आयुष्यामध्ये आणि माझं एकटेपण संपलं. वाह! एकटेपण संपलं, एकांत वाढला. एकांत आणि वाह! एकटेपणामध्ये फरक आहे आणि चांगला सुंदर असा एकांत मला कवितेबरोबर भोगायला मिळायला सुरुवात झाली. असं झालं. वाह! थोडंसं पुढे नेऊया आपल्या गप्पावय्या, की तुम्हाला माहिती आहे आता मराठीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गझल लिहिली जाते आहे. कविता ही त्याच ताकदीने खूप मोठ्या प्रमाणावर लिहिली जाते. पण मराठी कवितेमध्ये जे आपण अनेक प्रकार बघतो, मग ती मर्ढेकरांनंतर आलेली कविता असेल, आधुनिक कविता असेल किंवा त्याच्या आधीची कविता असेल, उत्तर आधुनिक कविता असेल, मुक्त छंदातली कविता असेल आणि आता तर जागतिक कवितेतून एक गद्य काव्य नावाचाही एक प्रकार मराठीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रूढ झालेला आहे आणि त्याला खूप मोठी मान्यता, खूप मोठा रसिक वर्ग मिळालेला आहे. आणि त्याच मराठीच्या वेगवेगळ्या या कप्प्यांमध्ये एक कप्पा गझलचाही आहे. जो अनेक लोकांना आता माहिती आहे. अनेक त्याचे खूप मोठा फॅन फॉलोइंग वर्ग आहे. आणि गेले अनेक दिवस मराठी गझल खूप मोठ्या प्रमाणावर लिहिली जाते. तर इथे एक काय म्हणूया मी त्याला गोड भांडण असं म्हणेल, कविता आणि गझलेचं, की गझल इतक्या मोठ्या प्रमाणावर लिहिलेली असताना, अनेक मोठ्या कवींकडून तिला अजून जे राजस्थान मिळायला पाहिजे, जे सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे ते मिळत नाही. आणि त्याच अनुषंगाने याची दुसरी बाजू पण मला इथे व्यक्त करावीशी वाटते, की गझलकार ही कवीकडे एका म्हणजे कुठल्यातरी वेगळ्याच थोड्या असूयेच्या म्हणूया किंवा द्वेषाच्या अहंकाराच्या दृष्टीने बघतात. तर हे गणित काय नेमकं? तुम्ही याच्याकडे कसं बघता? जी कोणीतरी जी अदृश्य रेघ आखून ठेवली आहे, अदृश्य आहे पण तरी सुद्धा ती तिथे आहे, तिचं अस्तित्व जाणवतं. ती ती मुळात पुसली गेली पाहिजे शक्य तितक्या लवकर. कारण गझल काय आहे? गझल एक कवितेचा एक प्रकार आहे. बरोबर. तर कविता हा जर एक महासागर असेल, तर गझल हे त्यातलं एक बेट आहे असं म्हणूया. वाह! तर माझ्या मते असा फरक अ, होताच कामा नये आणि तो जर होत असेल, तर तो अशा कारणामुळे होतोय, की गझल हा काव्य प्रकार जो आहे, तो फार आकर्षक आहे, फारच आकर्षक. हं. म्हणजे आता कविता काय मी इतकी वर्ष वाचत नव्हतो किंवा ऐकत नव्हतो, अशातला प्रकार नव्हता. पण तरी सुद्धा मी तिथे ओढला का गेलो नाही आणि गझलेमुळेच का ओढला गेलो. बरोबर. तो 2 ओळीमध्ये अख्खी कविता, एक अख्खा विचार सामावायची ताकद ज्या प्रकारामध्ये आहे, तो गझल. आणि आणि हे त्याचं वैशिष्ट्य जे आहे, ते सगळ्यांसाठी अनुभवी असोत किंवा नवखे असोत, सगळ्यांना त्याची भुरळ पडते, की 2 ओळीमध्ये एक मोठा थॉट आपल्याला मांडता येतोय आणि
पानभर लिहायच्या ऐवजी 2 ओळीचा शेर जरी आपण टाकला तरी आपलं कौतुक चिकार होत आहे. हो. आणि कौतुकासाठी लिहितात, नाही असं नाही. मी सुद्धा टेस्ट मॅच, वन डे आणि आता 2020 बघण्यात आपल्याला जास्त गंमत वाटते. तसं गझलेच आहे असं समजू. भैया, याच्यावरून म्हणजे याच धाग्याला जोडून प्रश्न पुन्हा असा मला पडतो की मीही गेले अनेक दिवस गझल वाचतोय, अनुभवतोय, कार्यक्रमामधूनही ऐकतोय. तर गझलेच्या बाबतीत एक गोष्ट मला स्वतःला वैयक्तिक आणि जाणवते आणि अनेक जणांच्या चर्चांमधून, फेसबुकवरच्या संवादांमधून हा विचार असा पुढे आलाय की अशी गोष्ट म्हणजे होते की गझल मोठ्या प्रमाणावर लिहिली जाते, हे तर आपण आता मान्यच करायला हवं, यात काही शंकाच नाहीये. पण ही गझल मोठ्या प्रमाणावर लिहिली जात असताना कुठेतरी गझलेचा दर्जा पण कमी होताना जाणवतोय. म्हणजे काही नावं जशी तुम्ही सुरुवातीला घेतलीत, सुधीर मुळीक असेल किंवा ममता सिंधुताई असेल, सतीश दराडे असतील, अनेक नावं अशी आपल्याला घेता येतील, गणेश नागवडे, गोविंद नाईक, जी सशक्त गझल आपण गेले अनेक दिवस पाहतोय आणि नंतर त्याच्याकडे आकर्षित होऊन, जसं तुम्ही म्हणालात की आकर्षक प्रकार आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे नव्या पिढीने याच्याकडे नवी पिढी आकर्षित होणं स्वाभाविक आहे. पण मुळात गझल ही एक उत्कृष्ट कविता असते. या विचारापर्यंत पोचायला खूप वेळ लागतो. हे इतकं सहज साध्य नाहीये, सहज साध्य होणारी गोष्ट नाही. त्यासाठी वाचनाची साधना असेल. मग तुम्हाला जर चांगली गझल लिहायची आहे तर तुम्हाला केवळ चांगली गझल नाही, चांगली कविता सुद्धा ऐकली पाहिजे. पूर्वसुरींचं जे काही उत्तम उत्तम आहे ते तुम्ही ऐकलं पाहिजे, किंबहुना वाचलं पाहिजे. पण हे नव्या पिढीकडून होताना दिसत नाही. आणि या मोहापायी की 2 ओळीचा शेर सुचला की फेसबुकवर टाकायचा आणि फॅन फॉलोइंग वाढवायचं, या मोहापायी केवळ नवोदित म्हणत नाही मी, जे स्थिर स्थावर गझलकार आहेत त्यांच्याकडूनही कधी कधी अगदी मी जबाबदारपणे बोलतोय की यमकाच्या जोड्या लावण्याचे प्रकार होतात आणि त्यामध्ये आशय कुठे माझ्यासारख्या वाचकाला गंभीरपणे जो त्यात काहीतरी कंटेंट चांगला शोध त्याला मिळत नाही. तर हे जे गझलेची ही जी अवनती थोडीशी होते, थोडीशी अधोगतीकडे गझल जाताना दिसते, त्याचं काय करायचं? कोणी काय करायचं असं म्हटलं तर काही होणारच नाही. कोणी काही मुळात करूच शकणार नाहीये. कारण व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर आज 1000 लिहितायत, उद्या 10,000 अचानक लिहायला लागले तरी तुम्ही कोणालाही असं म्हणू शकत नाही की नाही बाबा हे तू लिहायचं नाहीये. बरोबर आहे. आणि ते तसं करणंही चुकीचं आहे. आणि शेवटी जे सशक्त आहे तेच जगेल, तगेल, टिकेल, लोकप्रिय होईल. हा एकच त्याला निकष आपोआपच लावला जाणार आहे. आणि हिणकस आहे ते आपोआप टाळलं जाणार आहे, ते मागे पडणार आहे. तुम्ही याच्यावर उपाययोजना करू शकत नाही कोणीही. अच्छा. किंबहुना याच्यावर उपाययोजना करायचा कोणाला अधिकार सुद्धा नाही. बर. कोणाला अधिकारही नाहीये, तितकं मोठं कोणीही नाही की बाबा तू लिहायचं नाहीस, तू अमुक एक करायचं नाहीस, हे सांगायचा अधिकार कुणालाच नाही. हे मला पूर्णपणे मान्य आहे की कुणी कुणाला सांगणं हे काय प्रत्येकाची अभिव्यक्ती आहे, ती व्यक्त करण्याचा ज्याला त्याला अधिकार आहे. फक्त असं होतंय ना भैया, याच्यामध्ये आपण, तुम्ही काय किंवा मी काय, आपण एकूण गझलेवर आणि मराठी कवितेवर प्रेम करणारी माणसं आहोत. त्यामुळे मी जे गेली काही वर्ष अनुभवतोय ना, म्हणजे मराठी कविता लिहिणारा जो एक मोठा समूह आहे, खूप मोठा समूह आहे, मग ती गद्य काव्य असो किंवा मुक्तछंद कविता असो किंवा छंदोबद्ध वृत्तबद्ध कविता असो, त्यामध्ये खूप मोठे गट असताना त्यांच्यामध्ये सुद्धा तिकडे जो कवींचा एकमेकांचा जो सन्मान ठेवला जातो आणि तिथली जी चर्चा मला नेहमी मी ती वाचतो, पाहतो, ऐकतो, त्या चर्चेला एक पातळी असते. पण गझलकारांमध्ये भैया असं झालंय ना, मला हे बोलताना अत्यंत खेद, म्हणजे मी खेद वाटून हे बोलतोय की गझलेचं जे भांडण आहे ते गझलेपुरतं न राहता ते वैयक्तिक पातळीवर जातं. ते गझलेचं भांडण न जाता ते 2 गझलकारांमधलं भांडण होतं आणि मग त्याच्यामुळे माझ्यासारख्या रसिकांचाही रसभंग होतो, अपेक्षाभंग होतो की मी तिथे गझलेचा आनंद घ्यायला आलेला असतो, पण मला वैयक्तिक गझलकारांमधला, तर गझलकारांनी कुठेतरी आत्मपरीक्षण करायला हवं, असं नाही का वाटत तुम्हाला? गझलकार असो, कवी असो, कादंबरीकार असो, कथाकार असो, ते प्रत्येकानं करावंच लागणार आहे. पण याच मला कळलेलं कारण किंवा मला हे कारण असू शकतं असं जे वाटले. इनफॅक्ट तुझ्याच कार्यक्रमामध्ये तुझ्या शाळेमध्ये जो कार्यक्रम झाला होता तेव्हा मला वाटतं की त्याच्यावर एक
एक भाषण होतं बघ, गणेश कनाटे होते, मी होतो. हो हो हा, तर तो व्हिडिओ जर तू पाहिलास तरी त्याच्यातही मी हेच म्हटलेलं आहे. आणि हो तेच आता पुन्हा मला तेच सांगावं लागणार आहे, कारण मला दुसरं काही कारण सुचत नाही. काय आहे की गझलकार किंवा मुळात आता पुन्हा इथे येऊन मला आणखीन खोलात जाऊन असं म्हणायचंय, गझलकार हा शब्दच मला आवडत नाही. समजलं का? गझलकार म्हणजे फक्त गझल लिहिणारा असा त्याच्यावर शिक्का बसतोय. आता हो जो माणूस इतर काहीच लिहित नसेल आणि फक्त गझलच लिहित असेल तर त्याच्यावर तो शिक्का बसला, तो त्याला मान्य आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण अच्छा सुरेश भट साहेबांसारख्या प्रचंड हिमालया एवढ्या मोठ्या कवीवर फक्त तो शिक्का बसतो आणि त्यांच्या अगणित म्हणजे अफाट उंचीच्या कविता त्याच्या मागे लपतात किंवा त्यांना तितकं महत्व दिलं जात नाही, असं काहीतरी होऊन जातं. तर होतंय काय की पार उर्दू पासून इथपर्यंत की बाबा जे काही मोठमोठे शायर होऊन गेले, मला त्यांचा शायर हा शब्द खूप आवडतो. कारण शायर या शब्दाचा अर्थ त्यांच्याकडे कवी एवढाच आहे. वा त्यांच्यामध्ये कोणाला गझलकार वगैरे असं काही म्हणत नाहीत. हा शब्द त्यांच्याकडे नाहीच आहे. शायर म्हणतात ते, शायर. शायर म्हणजे कवी, बस. त्याच्यामुळे तर आता झालं असं की जे मोठे शेकडो वर्षांपूर्वीचे गझलकार असोत किंवा काही दशकांपूर्वीचे असोत किंवा की एक त्यांच्याविषयी आपले भट साहेब, बैलाचा दगड अक्षरशः तर त्यांच्याविषयी असं होत गेलं की सुरुवातीच्या काळामध्ये गझलेला राजमान्यता किंवा लोकमान्यता तेवढी मिळत नव्हती आणि तिच्यावर थोडा अन्याय होत होता. ही तेव्हाची परिस्थिती होती आणि त्याला विरोध किंवा त्याच्या विरुद्ध मांडलेला विद्रोह म्हणून भट साहेबांनी अशा आक्रमक शैलीमध्ये गझला लिहिल्या. खूप आक्रमक शैली. त्याच्यामध्ये थोडी स्वनामधन्यता सुद्धा आहे आणि ती आक्रमक शैली असल्यामुळे स्वनामधन्यता त्याच्यामध्ये येणं अपरिहार्य होतं. पण तो त्या वेळेचा गुण होता किंवा दोष होता, आता कसंही म्हणता येईल, बघता येईल त्याच्याकडे. म्हणून त्या गझला तशा लिहिल्या गेल्या. त्यांच्या तितक्या सरळ आणि सुंदर गझला आहेत, पण त्या लोकप्रिय तितक्या होत नाहीत जितक्या त्यांच्या आक्रमक शैलीतल्या होतात. हो बरोबर आहे? हो आणि ती आक्रमक शैली जी आहे ना, ती सगळ्यांना पटकन आवडते. ती पटकन आवडते. मग फकीर, कलंदर वगैरे असे छान विशेषण त्याच्या मागे लागतात आणि त्याचं आकर्षण पटापट लोकांना पडायला लागतं. आणि उर्दू मधला जो शब्द आहे की ज्याचा अर्थ आहे तबियत, म्हणजे तुमची मानसिक जडणघडण, त्याला बर मिजाज असा शब्द उर्दू बर शब्द आहे. मराठीमध्ये तो येताना त्याचा अपभ्रंश होऊन तो शब्द मिजाज असा होऊन आला अच्छा आणि अत्यंत आक्रमक शैलीशी तो जोडला जाऊन लोक म्हणजे स्वतःला काहीतरी वेगळं मानायला लागले. म्हणजे पुन्हा हेच की स्वनामधन्यता औषधापुरती किंवा चवीपुरती असेल ना तर त्याच्यातही मजा आहे बरं का. हो हो पण अ, एक छोटीशी लोणच्याची फोड घेऊन जर बसायचं असेल तर जेवण एक मजा येते, बरोबर आहे. पण हो आता हो म्हणजे असं व्हायला लागलं नंतर की ताटभर लोणचंच किंवा चटणीच वाढून घ्यायला लागले, असं व्हायला लागलं काहीतरी. हो आणि हो त्याच्यातनं जो अहंकार किंवा दुराभिमान जो येत जातो नाही, म्हणजे तो सुखदजनक आहे. आणि मी केवळ गझलकारच नव्हे, तुम्ही जो उल्लेख केलात की सुरेश भटांसारख्या अत्यंत ज्येष्ठ कवीची गझल सुद्धा तेव्हा दुर्लक्षित केली गेली किंवा तिच्यावरही टीका झाली. तर कवितेच्या बाजूने किंवा जी माणसं गझल न लिहिता केवळ कविता लिहितात, त्यांच्या बाजूनेही ही उणीव आहे की त्यांना गझल त्यांनी ज्या समर्थपणे म्हणजे स्वीकारायला हवी, तशी ती त्यांनी स्वीकारलेली नाही त्यांच्या बाजूने. आणि त्यातलं काव्य ओळखून गझलकारांनाही गझलकार हा एक श्रेष्ठ कवीच असतो, ही समज त्यांच्यामध्ये रुजू होणंही अर्थात खूप महत्वाचं आहे. गप्पांच्या ओघात पुढे जाताना भैया, जेव्हा तुमचं वैयक्तिक लिखाण त्याच्याबद्दल मी विचार करतो की एकतर तुमची गझल आहे ती अत्यंत, तिची शैली वेगळी आहे आणि केवळ गझल न लिहिता तुम्ही कविताही लिहिता. आणि मला तुमच्याबद्दल आश्चर्य असं वाटतं की तुम्ही मराठीतही उत्तम लिहिता, हिंदीमध्येही उत्तम लिहिता, मुसाफिर या नावाने, आणि इंग्रजीवर पण तुमचं प्रचंड प्रभुत्व आहे, कारण तुमच्या अनेक पोस्ट मी पाहिलेल्या आहेत. तर या तिन्ही भाषांवरती प्रभुत्व साधण्याची कला कशी काय साधलीत? प्रभुत्व हा शब्दच इथे अप्रस्तुत आहे.
कारण मला चांगलं माहिती आहे की प्रभुत्व म्हणजे तुम्हाला कुठल्या उंचीवर असायला पाहिजे, मग तुम्ही प्रभुत्व म्हणू शकता. हे मी चांगलं ओळखून आहे की प्रभुत्व नाही, कारण खूप वरच्या उंचीवर जावं लागतं त्याच्यासाठी. तर भाषांवर प्रेम एवढं मी माझ्या एकूण लिहिण्याविषयी किंवा माझ्या एकूणच व्यक्तिमत्वाविषयी म्हणू शकेन की भाषांवर खूप प्रेम, मग ती बोली भाषा का असेना किंवा कुठलीही भाषा का असेना, भाषांवर मनस्वी प्रेम असतं. आणि एकदा तुमचं भाषांवर प्रेम असेल, तर मग तुम्ही डावं उजवं त्याच्यामध्ये करत नाही. बर. म्हणजे म्हणजे मराठी माझी मातृभाषा आहे म्हणून तिला मी झुकतं माप कधी देईन असं माझ्याकडनं कधीच होणार नाही. मराठी असो, हिंदी, उर्दू असो किंवा इंग्लिश असो, मला त्याच्यामध्ये डावं उजवं किंवा कमी जास्त उंची त्यांना कधीही शक्य नाही, जमणारच नाही भैया, मला. तुमचा स्वभाव आहे किंवा हे जे तुमचं व्यक्तिमत्व आहे, जे अनेक वेळा आम्ही अनुभवतो की तुम्ही जेव्हा म्हणजे तुम्ही लिहिता स्वतः कवी गझलकार म्हणून, पण जेव्हा तुम्ही इतरांचं वाचता, मग तो नव्या पिढीतला सूरज उतेकर असेल किंवा रत्नमाला शिंदे असेल किंवा पूजा भडांगे असेल, या अत्यंत नवोदित किंवा माझ्यासारखा एखादा नवोदित कवी असेल की मी अनुभवलेला आहे, तुम्हाला माझी एखादी कविता आवडली, तुम्ही व्यक्तिशः मला फोन केलात आणि माझं कौतुक केलं, तर हा जो म्हणजे हे खूप भल्या भल्या लोकांमध्ये पण आम्हाला अनुभवायला मिळत नाही. किंवा जेव्हा मुक्काम पोस्ट कवितेच्या मैफिली असतील किंवा पारखातल्या कविता, मी सुरुवातीला उल्लेख करायचा विसरलो की पारखातल्या कविता या कार्यक्रमाचं निवेदन तुम्ही गेले अनेक प्रयोगांमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने केलेला आहे. सुरुवातीला तो उल्लेख राहिला, आता गप्पाच्या ओघांमध्ये मी तो करून घेतो. तर ते निवेदक म्हणून सुद्धा तुम्ही तिथे अनेकांना दाद देता किंवा अशा अनेक कार्यक्रमामध्ये जेव्हा एखादा शेर तुम्हाला आवडतो किंवा एखादी कवितेची ओळ तुमच्या मनाला प्रचंड आनंद देऊन जाते, तेव्हा तुम्ही तुमच्यातला कवी, गझलकार ती ज्येष्ठता बाजूला ठेवून अत्यंत मनमोकळेपणाने दाद देता. किंवा आता तुम्ही म्हणालात की मला डावं उजवं करता येत नाही. तर हा जो रसिक म्हणून तुमचा जो स्वभाव आहे आणि रसिक म्हणून तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, तर ही म्हणजे एका ठिकाणी आपण गझलकार म्हणून मोठ्या उंचीवर असताना दुसरीकडे रसिक म्हणून खूप खालच्या पातळीवर येणं आणि अत्यंत मनमोकळेपणाने दाद देणं म्हणजे खूप दुर्मिळ गोष्ट आहे. त्याच्याविषयी मला काही सांगा. खालच्या पातळीवर यावं लागतं असं तुला कोणी सांगितलं? बरं. अजिबात. हा. कसं आहे की मग तेव्हा जर मला कोणीतरी समोर बसून सूरज उपेकरच्या वयाचा किंवा रत्नमालाच्या वयाची मुलगी जर मला काहीतरी सुंदर वाचून दाखवत असेल आणि आता मला फक्त तू वयाने सिनियर म्हणू शकतोयस, कारण ही पोरं जी आहेत ना, ही त्यांच्या शाळेपासून कविता लिहित आहेत. माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत ती. मी फक्त मी फक्त गेल्या 7 ते 8 वर्षात लिहिता झालोय. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे तो माझ्या डोक्यामध्ये कधीही फरक नसतोच की मी कोणी सिनियर आहे किंवा ते कोणी लहान आहेत असं माझ्या मनात त्या. आणि ती दाद जी असते, ती दाद हक्काने ती वसूल करणाऱ्या त्या ओळी असतात ना. म्हणजे तुम्हाला झक मारत दाद द्यायलाच पाहिजे, न देऊन कुठे जाणार तुम्ही, अशी अवस्था होऊन जाते. अशी अवस्था असते की तुम्हाला ती दाद द्यावीच लागते. इथे मावत नाही ना जेव्हा आनंद, सुख इथे जेव्हा मावत नाही, इतका जेव्हा समोरून मिळतो ऐकताना, ती परतफेड करायलाच पाहिजे ना. अगदी अगदी म्हणजे मी तेच म्हणत होते, खालच्या पातळीवर येणं याचा अर्थ मला असं होतं की आपल्यातला अहम बाजूला ठेवणं, आपल्यातला जो अहम आहे तो बाजूला ठेवून ती दाद देणं जी तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आम्हाला दिसते. आणि याला जोडून असा प्रश्न आहे मला भैया की हेच महत्वाचं आहे की मला असं विचारायचंय तुम्हाला की याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहे की नव्या पिढीने जुन्या पिढीशी म्हणजे कसं वागलं पाहिजे आणि जुन्या पिढीने नवोदितांना दाद देताना ती कशा प्रकारे द्यायला पाहिजे. मी सुद्धा म्हणजे नवोदिताच्याच भूमिकेतून हे उत्तर देतोय. कारण मी काही कोणी प्रस्थापित किंवा गेले कित्येक वर्ष लिहित असलेला अनुभवी जुना जाणता वगैरे नाहीये हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी नवोदितांच्याच अंगाने मी बोलतोय. नवोदितांनी कसं असायला पाहिजे, तर एकतर तुमच्यापेक्षा मोठे जर कोणी आहेत, प्रतिभावंत जुने जाणते कलाकार आहेत, कलावंत आहेत, लेखक, कवी वगैरे आहेत, तर त्यांचा तुम्ही जेव्हा त्यांचा सल्ला घेता किंवा त्यांच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला तेव्हा तुम्ही
थोडं हे बाजूला ठेवून, आपला अहम बाजूला ठेवून थोडं लीन होऊन, थोडं नम्र होऊनच जायला पाहिजे, प्रश्नच नाहीये. कारण साधी गोष्ट आहे की तेव्हा आपला हात असा असतो, घेता असा हात असतो आणि त्यांचा असा असतो. त्याच्यामुळे आपसुकच आपली लेवल तेव्हा थोडी अशी अशी ओंजळ आपली खालीच असायला पाहिजे ना. नाहीतर ते काय असं असं येऊन टाकणार आहेत का? नाही. त्याच्यामुळे ते जे कोणी माझ्यापेक्षाही जुने जाणते आहेत, तिथे मी सपशेल कबुली जबाब देतो की सर, मला हे अजिबात माहितीच नाहीये, मी नवखा आहे, मला हे समजावून सांगा. आणि याच्यामध्ये काही फार मोठं काही मी करतोय असं मला वाटत नाही. साधी गोष्ट आहे, जर हा माझा स्वार्थ आहे असं मी धरून चालतो, हा माझा स्वार्थ आहे. जर मला काहीतरी हवं आहे, तर तुम्हाला काहीतरी पाहिजे, तर तुम्ही लीन होऊनच तिथे जावं लागेल ना. हो, आणि जुन्या जाणत्या कवींनी कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे अशा वेळी? त्यांनी मगाशी मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यांनी अमुक कोणीतरी लिहूच नये, अशा प्रकारचा सूर कधीही लावू नये. बरं नाही दिसत ते. कारण होतं काय की मुळात जो तुमच्याकडे अधिकार नाहीच आहे, तो तुम्ही गृहीत धरून कोणातरी तिसऱ्यावर कसा वापरता हेच मला कळत नाही. तो वापरू नये, बरं दिसत नाही ते. असं आहे की खरोखर जो जुना जुना जाणता आहे आणि खरोखर ज्याला कवितेविषयी किंवा जो कुठला त्याचा विषय असेल, त्या विषयात चांगलं काम व्हावं, त्या चांगली निर्मिती व्हावी, अशी जर इच्छा असेल, तर त्याने समोरच्या माणसाला अधिकारवाणी तर हवी बोलताना, पण ती अधिकारवाणी जाणवता कामा नये. समोरच्या माणसाला जो ऐकतोय त्याला ती अधिकारवाणी जाणवता कामा नये. अर्थात हे माझं मत आहे की बोलतोय आपण, पण बोलताना त्याला ऐकताना सुद्धा असं वाटलं पाहिजे की हा माझ्यापेक्षा मोठा आहे, पण हा बोलताना मला असं का वाटतंय की याचा हात माझ्या पाठीवर फिरतोय. वा वा वा, क्या बात आहे. मी त्याचं बोलणं ऐकतोय, पण त्याचा हात माझ्या पाठीवर आश्वासकरित्या स्थिरावलेला आहे. तो मला बोट धरून कुठेतरी नेणार आहे, अशी एक सुखद भावना त्यातून निर्माण व्हायला हवी. नाही तर आताची पिढी आहे ना, जर तुम्ही त्यांना जर काही अद्वा जर काही बोललात किंवा त्यांचा अभिमान किंवा अहंकार डिवचला, तर ही पिढी काही आमच्या पिढीसारखी नाहीये हो, की मोठ्या मोठा आहे म्हणून सर तुम्ही तुमचं असं म्हणणारी पिढी नाहीये. ते तुम्हाला तिथल्या तिथे फाट्यावर मारून पुढे होणार आहेत. त्याच्यामध्ये काहीच साधलं नाहीये, ना त्यांचंही काही साधलं, ना तुम्हालाही काही एक आपल्याला काहीतरी पुढची वाट माहिती आहे म्हणून एक हा रस्ता नाही. तू या रस्त्याने गेला असता तुला जरा सोपं पडेल असं सांगायचं आपल्याला जे समाधान मिळतं, ते दिल्याचं समाधानही वरिष्ठ लोकांना मिळणार नाही. म्हणजे काय काहीच नाहीये, साध्य काहीच होणार नाही त्यातून. भैया, खूप ना तुम्ही खूप छान उत्तरं दिलीत, खूप गप्पा रंगल्या, मला आवडलं स्वतःला. आता एक वैयक्तिक प्रश्न असा आहे की गेली अनेक वर्ष तुम्ही लिहिताय, मराठीत लिहिताय, हिंदीत लिहिताय, आणि आपण बघतोय की गेल्या काही वर्षांमध्ये की अनेक गझलकारांचे गझल संग्रह आले आणि नव्या पिढीतल्या उत्तम कवींनी त्यांचे कविता संग्रहही रसिकांसमोर सादर केले. तर हा केवळ माझा वैयक्तिक प्रश्न नाही की तुमचं लेखन ज्या ज्या व्यक्तींना आवडतं त्या सगळ्यांकडून हा प्रश्न आहे की सदानंद बेंद्रे यांचा गझल संग्रह, कविता संग्रह कधी येणार आणि आम्हाला तुमच्या सगळ्या कविता गझल एकत्रित वाचण्याचा तो आनंद कधी देणार तुम्ही आम्हाला? तर माझं मलाच माहिती नाहीये अजूनही. म्हणजे त्याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की माझा कविता संग्रह किंवा गझल संग्रह मुळात छापायची इच्छा होणं ही पहिली जी पायरी आहे, तिथपर्यंत मी पोहोचलेलो नाही. मला इच्छा अजून झालेली नाही की असं काहीतरी व्हावं आणि एखादं माझं पुस्तक यावं. मुळात अजून त्या इच्छेपासूनही मी बराच लांब आहे. ते कधी होईल, मुळात होईल का नाही, हेही मला माहिती नाही. असं आणि मी बघतोय की पुस्तकं
वाचन संस्कृती जितक्या झपाट्याने आता तिला उतरती कळाची लागलेली आहे. छापील पुस्तकांचे दिवस त्यांनाही फार चांगले दिवस नाहीये हे बघतो. शिवाय अनेक अगणित पुस्तकं रोजच्या रोज येत आहेत. तरीही अगणित पुस्तकं येत आहेत. तर या सगळ्या गदारोळामध्ये मला उतरायचं आहे का, माझी इच्छा आहे का, याचं उत्तर मला सापडलेलं नाहीये. आणि एक तुझ्याकडे एक मी नुसता मित्र म्हणून नाही तर एक प्रकाशक म्हणून सुद्धा या क्षणी बघतोय. तर हा तर याचं उत्तर जेव्हा मला मिळेल ना, तेव्हा मी फोन करून तुला सांगेन. नाही मिळालं, माझ्या हयातीत या प्रश्नाचं उत्तर न मिळणं हेही मी गृहीत धरलेलं आहे. समजलं की ते कधी होईल की नाही हेही मला माहिती नाही. अगदी तुमच्या इच्छेचा आम्ही पुरेपूर सन्मान करणार आहोत, कारण आमचं तुमच्यावर तितकं प्रेम आहे अर्थातच. पण तरीही आम्ही सरस्वती चरणी हीच प्रार्थना करणार की नंदूभाईंच्या सगळ्या कविता, गझल, मराठी, हिंदी आम्हाला एकत्रित स्वरूपामध्ये अनुभवण्याचा आणि तो आनंद आमच्यासाठी खूप दुर्मिळ असणार आहे, खूप मोठा असणार आहे. तो आनंद आम्हाला लवकरात लवकर मिळावा अशी आमची प्रार्थना मात्र कायम असणार आहे भैया. त्यासाठी कायम शुभेच्छाच आहेत आमच्या आणि आम्ही त्या क्षणाची अगदी आनंदाने वाट पाहू. शेवटचे काही रॅपिड प्रश्न विचारतो, अगदी एका शब्दात तुम्हाला उत्तर देता येतील असे, आणि त्याच्यानंतर तुमच्या एका गझलेने आपण या गप्पांचा शेवट करूया, किंवा काही शेर तुमच्या ओठावर असणारे तुम्ही मांडलेत आणि त्याने आपल्या गप्पांचा शेवट केला तरी चालेल. अरे आवडेल आवडेल आवडेल. त्याच्या आधी मी काही रॅपिड क्वेश्चन तुम्हाला विचारतो. काही साधे सोपे छोटे प्रश्न आहेत ज्याची उत्तर मिळणं आमच्यासाठी खूप औत्सुक्याचं आहे माझ्यासाठी. तुमचा सगळ्यात आवडता कवी? मागच्या म्हणजे जुन्या पिढ्यांमधला म्हणशील तर बाबा बोरकर आहेत, हर्डेकर आहेत, खानोलकर आहेत. समकालीन जर म्हटलं तर माझा सगळ्यात जास्त आवडता कवी वैभव जोशी आहे, सगळ्यात जास्त. आणि मग माझे मित्र सुद्धा मग बरेच आहेत जे प्रचंड ताकदीचे लिहिणारे आहेत. आता या काही जणांची म्हणजे नावं घेतली किंवा काही जणांची राहून गेली तर कुठे वाईट वाटायला नको म्हणून मी आता त्यांची बाकीच्यांची नावं घेत नाहीये. वैभवचं नाव मी एका खास कारणासाठी घेतलं, अत्यंत खास कारण आहे ते म्हणून घेतलं. आणि ते कारण असं आहे की मला लिहितं करण्यासाठी ज्याची कविता जबाबदार ठरली, जिने मला झपाटून टाकलं आणि असं वाटलं की आपण लिहावं, किमान प्रयत्न तरी करावा, त्याच्यासाठी वैभव जबाबदार, वैभवची कविता, वैभवची गझल जबाबदार ठरली. आणि म्हणून मी प्रेरणास्थान तेव्हा आणि आता म्हणशील तर आजही तो प्रेरणास्थान आहे माझ्या सारख्या अनेक जणांचा. आणि आता एक मित्र आहे आणखी, त्याचा यशाचा आलेख असा छानपैकी वाढताना दिसतोय. आता कालच बातमी आली आहे, आता तो बॉलिवूडमध्ये सुद्धा आता सुरुवात झालेली आहे. तर माझ्यासाठी ते नाव फार महत्वाचं आहे. आणि आणखीन एक नाव उल्लेख केल्याशिवाय ते चुकीचं होईल ना करणं, सुधीर मुळीक. कारण त्याने मला अक्षरशः हात धरून गझलेचे धडे दिले, गझलेचे कायदे शिकवले. ही दोन नावं मी घेईन. बाकी आवडते गझलकार, आवडते कवी, शायर खूप आहेत. आणि मी कोणाकोणाविषयी बोलतोय, कुठली नावं माझ्या डोक्यात आहेत, हे त्या सगळ्यांनाही माहिती आहे. आता हे जे मला बोलताना ऐकतं हे त्यांना बरोबर माहिती आहे की माझं नाव नंदूच्या डोक्यात नक्कीच आहे, हे त्यांना खात्री आहे. आणि न बोलता तो साधला गेलेला संवाद आहे हे त्यांना माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की मग कोणाकोणाची नावं माझ्या डोक्यात. एवढं प्रेम आहे आणि ममत्व आहे, अर्थातच आहे.
अतिशय सुंदर गप्पा झाल्या नंदूभाई. आपल्या खूप आवडलं मला एकूण तुमचं गझल कवितेविषयीचं विचार मंथन आणि एकूण तुमच्या कविता गझलेचा हा सगळा प्रवास. मी रसिक मित्रांना, रसिक श्रोत्यांना विनंती करेन की काव्य गप्पा या उपक्रमामध्ये आपण अशाच अनेक वेगवेगळ्या प्रकारची कविता लिहिणाऱ्या, गझल लिहिणाऱ्या, अगदी आधुनिक कवितेपासून ते उत्तर आधुनिक कविता लिहिणाऱ्या अशा वेगवेगळ्या कवितेशी संबंधित असणाऱ्या कवींशी, गझलकारांशी, प्रकाशकांशी, चित्रकारांशी सुद्धा या उपक्रमामध्ये गप्पा मारणार आहोत. तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, मुक्काम पोस्ट कविता हे आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा. आणि या पुढे आतापर्यंतच्या आपल्या मुक्काम पोस्ट कवितेच्या कार्यक्रमाचे सर्व एपिसोड तुम्हाला तिथे पाहायला मिळतील आणि इथून पुढच्या आपल्या सगळ्या काव्य गप्पाही तुम्हाला त्या चॅनलवरती निश्चितपणे ऐकायला मिळतील. या कार्यक्रमाला, या उपक्रमाला बळ दिल्याबद्दल मी संवेदना प्रकाशन आणि ब्रुनाटो ई पुस्तक प्रकाशन यांच्याबद्दल मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि नंदू भैयांना विनंती करतो, भैया तुमच्या एका कवितेने आपण या काव्य गप्पांचा समारोप करूया. थोडी अस्सल घुसमट आणि 2-5 जिवंत अश्रू इतक्या भावूक किमतीत भरपूर दुःख घाऊक खरेदी करता येतात आणि त्यांना आपल्या भरजरी शब्दांची लक्तर घालून भरघोस कृतज्ञतेच्या किमतीत विकता येतात. हे गणित नकळत झिरपत जातं. हे गणित नकळत झिरपत जातं रक्तात, मेंदूत आणि मग फुलांचे बाजार उठतात आणि काट्यांना भाव येतो. आणि मग फुलांचे बाजार उठतात आणि काट्यांना भाव येतो. बऱ्या होणाऱ्या जखमा नावडत्या होत जातात. स्वतःला शिव्या घालण्यात किक मिळायला लागते. बऱ्या होणाऱ्या जखमा नावडत्या होत जातात आणि स्वतःला शिव्या घालण्यात किक मिळायला लागते. स्वतःला एक शिवी घातली की इतरांना 4 घालायचं परमिट मिळतं. क्या बात आहे. स्वतःला एक शिवी घातली की इतरांना 4 घालायचं परमिट मिळतं. इथूनच सुरुवात होते एका उफराट्या प्रवासाला. एका उफराट्या प्रवासाला. पाय एका दिशेने चालायला लागतात आणि मन एका दिशेला. पाय एका दिशेने चालायला लागतात आणि मन एका दिशेला. एके दिवशी दोघेही आपापल्या मुक्कामी पोचलेत हे समजतच नाही. एके दिवशी दोघेही आपापल्या मुक्कामी पोचलेत हे समजतच नाही. होतकरूपणापासून बनचुकेपणापर्यंतचा प्रवास कधी झाला उमजत नाही. होतकरूपणापासून ते बनचुकेपणापर्यंतचा प्रवास कधी झाला उमजत नाही. भिडस्त लाजाळू हात फितींच्या सुपाऱ्या कधी कातरू लागतात कळत नाही. भिडस्त लाजाळू हात फितींच्या सुपाऱ्या कधी कातरू लागतात कळत नाही. सायकलीची बाईक आणि स्लीपर्सचे स्पोर्ट शूज कधी होतात कळत नाही. देशीची स्कॉच कधी होते कळत नाही. लेनिन मिक्सचरचे चीज क्यूब्स कधी होतात कळत नाही. कवितेच्या पुरवणीची कातरणं जीर्ण होतात. पेज 3 ची नवश्रीमंत पानं खुणावतात. सायकलीची बाईक आणि स्लीपर्सचे स्पोर्ट शूज कधी होतात कळत नाही. देशीची स्कॉच कधी होते कळत नाही. लेनिन मिक्सचरचे चीज क्यूब्स कधी होतात कळत नाही. कवितेच्या पुरवणीची कातरणं जीर्ण होतात. पेज 3 ची नवश्रीमंत पानं खुणावतात. दुःख आता बडीशेपी इतकंच पुरतं. दुःख आता बडीशेपी इतकंच पुरतं आणि झोपेची गोळी बंद होते. आतल्या आवाजाच्या हाका आता झोपेतून आणि आयुष्यातून उठवत नाहीत. आतल्या आवाजाच्या हाका आता झोपेतून आणि आयुष्यातून उठवत नाहीत. हे चांगलं झालं की वाईट झालं या विचारात पडू नको कॉम्रेड. हे चांगलं झालं का वाईट झालं या विचारात पडू नको कॉम्रेड. कधी काळी 2 आसवं स्वतःची आणि इतरांची 4 पुसली होतीस. कधी काळी 2 आसवं स्वतःची आणि 4 इतरांची पुसली होतीस. आजही 4 घास सुखाने गिळताना 2 घास इतरांसाठी ठेवतो आहेस. कधी काळी 2 आसवं स्वतःची आणि 4 इतरांची पुसली होतीस. आजही 4 घास सुखाने गिळताना 2 घास इतरांसाठी ठेवतो आहेस. इतकी शिदोरी पुरे आहे पुढल्या प्रवासासाठी. इतकी शिदोरी पुरे आहे पुढल्या प्रवासासाठी. क्रूस तोडून शिडी कर आणि दास कापितालच्या पानांची बिडी कर. क्रूस तोडून
शिडीकर आणि दास कापितालच्या पानांची बिडीकर. शिडी म्हणजे उत्थानाचा मार्ग आहे आणि बिडी ओढणं आता फॅशनेबल आहे. शिडी म्हणजे उत्थानाचा मार्ग आहे आणि बिडी ओढणं तर आता फॅशनेबल आहे. तुझ्या आतल्या आवाजाला आता सूर सापडला. तुझ्या आतल्या आवाजाला आता सूर सापडलाय. तू त्या सुरात गात राहा नवी क्रांती गीत. तू त्या सुरात गात राहा नवी क्रांती गीत. भोवतालाला पोकळी मान्य नाही. भोवतालाला पोकळी मान्य नाही. तिची जागा करू नको. तू कोणाची तरी जागा घेतलीस, तुझी ही जागा कोणीतरी घेईलच. भोवतालाला पोकळी मान्य नाही. तिची काळजी करू नको. तू कुणाची तरी जागा घेतलीस, तुझी ही जागा कोणीतरी घेईलच. तू कोणी प्रेषित नाहीयेस, फक्त माणूस आहेस. कोणी प्रेषित नाहीयेस, फक्त माणूस आहेस. माणसासारखाच वागलास यात समाधानी राहा. तू कोणी प्रेषित नाहीयेस, माणूस आहेस. माणसासारखाच वागलास याच्यात समाधानी राहा. कुणाच्या तरी अत्युच्च सुखाच्या क्षणी जन्माला होत असतो. कुणाच्या तरी अत्युच्च सुखाच्या क्षणी जन्माला होत असतो. सुखावर तुझाही अधिकार आहे. सुखावर तुझाही अधिकार. वा, अतिशय सुंदर कविता. म्हणजे इतकंच सांगेन की केवळ कवीसाठी, गझलकारासाठी नव्हे तर प्रत्येक कलावंतासाठी आणि प्रत्येक कलावंतातल्या माणसासाठी ही कविता म्हणजे एक वस्तुपाठ आहे. की मला जितकं कळलं या कवितेबद्दल तितकं. तर खूप धन्यवाद भैया, पुन्हा एकदा आमच्यासोबत मारलेल्या गप्पांसाठी. मनपूर्वक आभार. आणि रसिक मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या काव्य गप्पांमध्ये एका नव्या कवींसोबत. धन्यवाद.